ओके. सो आता पहिलं म्हणजे मला दाखवायला आवडेल, मी एक व्हिडिओ टाकला होता एज्युकेशन पर्पजसाठी. म्हणजे एक माझा व्ह्यू दिलेला होता. तो व्हिडिओ तुम्ही ते बघू शकता. युट्यूबवर जाऊन तुम्ही शशांक रावले या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. निफ्टी 50 एक्सपेक्टेड टू कम डाऊन टू जून 2024 लेवल्स इन नेक्स्ट 1 मंथ. पण आणि तो मी टाकलेला होता व्हिडिओ, म्हणजे मी त्याच्यानंतर मग पोस्ट पण केलेला होता. परवा मी व्हिडिओ क्रिएट केला आहे, तुम्ही चेक करू शकता. ओके. 2 डेज बॅक. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर निफ्टी बघाल, त्याने पहिलं म्हणजे डाऊनफॉल निफ्टीने बऱ्यापैकी चांगला दिलेला आहे. निफ्टी स्पॉट बद्दल मी बोलतो. निफ्टी स्पॉटचा मी इथे चार्ट ओपन करतो. राईट. आणि मी आय थिंक सॅटर्डेला तुम्ही व्हिडिओ टाकलेला होता, आय गेस. कधी टाकलेला मी व्हिडिओ? आय थिंक सॅटर्डे का सॅटर्डे टाकलेला ना व्हिडिओ. सॅटर्डेलाच होतं सर. हा, सॅटर्डेला सॅटर्डे नाईटला. नंदकुमार सरांनी त्याच्यात हे कमेंट पण केली त्या व्हिडिओमध्ये. राईट, 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 राईट. राईट. ओके. आणि आज आहे 14 जानेवारी. राईट. आपण सॅटर्डेला म्हणजे 11 तारखेला मी टाकलेला होता. त्यानंतर काल मार्केट ओपन झालं 13 तारखेला. राईट. सो 13 तारखेला मार्केटनी काय मूव्ह दिलाय ते मला पटकन तुम्हाला माझ्या व्हिडिओ नंतर ते मला दाखवायला आवडेल, की म्हणजे आपण जे अनालाइज केलेलं होतं. राईट. इट वेंट परफेक्ट. मी त्या डेली चार्टवरती जातो. सो यू कॅन सी ओयर. हो सर, तुम्ही पडणार म्हणलेला. ओके, एक मिनिट. फक्त मध्ये कोणी बोलू नका प्लीज. ओके. सो इथे बघा, मी काय बोललेलो होतो इथे, म्हणजे इथे मी बोललेलो होतो की प्रिव्हियस क्लोज होता, म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ टाकलेला तेव्हा 23,431.50 हा प्रिव्हियस क्लोज होता. आणि त्याच्यानंतर काल जेव्हा मी मेसेज टाकला लोकांना, त्यावेळी तो 23,172 ला होता. त्याच्यानंतर पण त्यांनी लो मारलाय. तो कितीचा बघा, स्पॉट इंडेक्सनी कालचा दाखवत्या. कालचा यू कॅन सी. इथे त्यांनी 23,047 बघा, इथे बघू शकता तुम्ही. ते लो, एल मीन्स लो. 23,047.25. राईट. इथे बघा, मी कितीचे लेवल होते, 23,047 ना. इथे बघा, इथे 23,431 होतं. राईट. म्हणजे ऑलमोस्ट 380 390 पॉईंट डाऊन गेला निफ्टी. इट्स अ व्हेरी मॅसिव्ह फॉल. राईट. जे आपण व्हिडिओ नंतर तुम्ही पाहिलं असावं. राईट. सो इट्स अ व्हेरी बिग मॅसिव्ह फॉल इन मार्केट. ओके. तुम्ही ते बघू शकता. ओके. आणि बऱ्यापैकी तो जो आहे फॉल मार्केटमध्ये झालेला आहे. वन. सेकंडली म्हणजे इथे बघा, एक सेकंड. ओके. सेकंडली म्हणजे इथे मला दाखवायला आवडेल, की आजचं मला दाखवायला आवडेल, आजचं आपण काय बोललेलो. इथे हे आजच्या सेशनचं मेसेज आहे. अँड आपण नॉलेज पर्पजसाठी आज बघा, आपण 1700 ला हे पहिलं म्हणजे आज, पहिलं म्हणजे आज मी लोकांना बोललेलो होतो बघा, 23,250 ला. तुम्ही ते बघू शकता. 23,250 ला निफ्टी होता. किती वाजता? तर 9:40. तिकडनं मी लिहिले बघा क्लिअरली, निफ्टी फ्युचर इंडेक्स मे नॉट रिमेन सस्टेनेबल फ्रॉम द लेवल्स ऑफ 23,250, बट वी कॅन थिंक टू ट्रेड ऑन द फॉलोइंग स्टॉक्स टुडे, म्हणजे जे अप जाणारे स्टॉक्स आहेत ना, त्याच्यामध्ये आपण ट्रेड करा. मी माझा व्ह्यू दिलेला, त्याच्या हिशोबाने लोक आपल्या हिशोबाने ट्रेड टाकतात. राईट. जर त्यांना चांगला वाटला तर. राईट. सो 23,250 पासून म्हणजे मी सांगितलं की सस्टेनेबल नाहीये तो, स्टेबल नाही राहणार, म्हणजे खाली येणार इन शॉर्ट. राईट. नाही तर मी लिहिलं असतं तो वर जाईल. तर तिकडनं बघा, मला दाखवायला आवडेल आजचं. मी कितीचा टाइम आहे बघा, 9:40. बघू शकता. टुडे, टुडे बघू शकता, आजचं आहे. हे सगळ्या लोकांना हे मेसेज जातात माझ्या लोकांना माझ्या व्ह्यू मध्ये. 23,250 इकडे बघू शकता तुम्ही आजचं निफ्टी. मी 5 मिनिट्स मध्ये घेतो, 9:40चा. इथे बघा, 9:40 तिकडनं त्यांनी थोडासा हाय मारायचा प्रयत्न देखील केला. पण जसं मी म्हटलं, इट्स नॉट सस्टेनेबल, सस्टेन होणारा नाहीये. हे आजचं बघा, 14 खाली बघा, इथे डेट बघू शकता तुम्ही, 14 जानेवारी. ओके. 9:25, 9:25 त्यांनी थोडा हाय पण मारला. राईट. तुम्ही ते बघू शकता. पण इथे पण आपण जे बोललोय ते फ्युचर्स बद्दल बोललोय. इथे जस्ट वॉन्ट टू शो यू. मी ते ना मी ते निफ्टी स्पॉट घेतला, आपण बोललेलो आहे ते फ्युचर्स बद्दल. मी निफ्टी फ्युचर्स घेतो, सॉरी. ओके. कॅन सी. निफ्टी, मी इथे लिहिले बघा, निफ्टी फ्युचर्स चुकून मी स्पॉट ओपन केलेला. आपण बोललोय बघा, निफ्टी फ्युचर्स लिहिले बघा तुम्ही, यू कॅन सी. राईट. तो मी आता निफ्टी फ्युचर्स घेतला, मगाशी दाखवताना चुकून मी निफ्टी स्पॉट घेतलेला होता. निफ्टी स्पॉट फ्युचर्स काय असतं हे सगळं आपण ट्रेनिंग मध्ये शिकवतो. सो यू डोंट नीड टू वरी. इथे बघा, आज आहे 14 तारीख. हा. ओके. सो इथे बघा, 9:40. थोडा वर गेला. 9:40 बघा, तिकडे कितीला ट्रेड करत होता तो, त्याचं तुम्ही बघू शकता इथे. 9:40-45 तो ट्रेड करत होता. 23,000. आणि मी मेसेज टाकला
राईट, आणि त्याच्यानंतर तो थोडा वर गेला म्हणून तो मला मधला मधला टाइम मिळालाय तो इथे, राईट, 40 ते 45 मधला, राईट, आणि तो गेला 23,250 पर्यंत. म्हणजे म्हणजे मी जॉईन नंतर तो 65 पर्यंत पण गेला, पण जसं मी म्हटलं इट्स नॉट सस्टेनेबल. सो इथे बघा त्याने लो मारलाय बघा किती. ओके, लो बघा इथे तुम्ही बघू शकता, इथे बघा लो किती आहे, 23,198.45. सो त्याने लो मारलेला आहे त्यानंतर, आणि नंतर तो वर गेला, पण तो सस्टेनेबल नव्हता स्टार्टिंगला, हे मलाही दिसत होतं. राईट, आणि नंतर तो वर जाणार आहे म्हणून आपण बाईंग मध्ये उभं होतो हे शेअर्स मध्ये. राईट, इथे बघू शकता त्याने लो मारलेला आहे जवळपास 52 पॉईंट्सने. तो निफ्टी जो आहे जो डाऊन झालेला आहे सकाळी मी बोलल्यापासून, आणि मी ते लिहिलं पण इकडे, गेला निफ्टी डाऊन म्हणून. आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही की मी फटाफट दाखवतो, ते बजाज बजाज फिन्सॉर्फ मी व्ह्यू दिलेला होता, 1700 ला शेअर होता तो, नंतर मग थोडा डाऊन पण गेला. राईट, 1700 वरनं बजाज फिन्सॉर्फ 1693 ला देखील गेला. का? कारण निफ्टी डाऊन गेला, कारण मी आणि ते लिहिले पण आहे की त्याच्यावर निफ्टी म्हणजे तो शेअर देखील डाऊन जाईल असं इथे लिहिले बघा, तुम्ही वाचू शकता की तो त्याच्यामुळे पण खाली गेले ते 52 पॉईंट, 51.55, म्हणजे 52, ऑलमोस्ट 52 पॉईंट निफ्टी खाली गेला. तर त्यामुळे थोडासा शेअर डाऊन गेला. पण नंतर बघा बजाज फिन्सर्वनी नंतर बघा हाय काय मारलाय बघा इथे. डायरेक्ट आपण जाऊया बजाज फिन्सर्व. ओके, इथे किती चालू आहे त्याचा तुम्ही बघू शकता, 1693.50 चालू आहे, म्हणजे जिकडनं मी बाईंग हे केलेलं होतं सांगितलं होतं. आणि त्याचा हाय बघा आता काय आहे, 1714.35चा त्यांनी हाय मारलेला आहे, फ्रेश हाय. ओके, विच इज अराउंड 20-21 रुपये हाय. ओके, 1.25% तो 1.25% तो वरती गेलेला आहे. राईट, आणि लक्षात घ्या की हा शेअर जर मला बाय आता 1.25%, मी एक अंदाज घेतोय, मी ते कॅल्क्युलेट करत बसत नाही बिकॉज वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. जर मला हा शेअर इंट्राडे मध्ये मला एक शेअर जर बाय करायचा असेल तर मला किती रुपये भरावे लागतात बघा इकडे बघू शकता. हे पण तुम्हाला नॉलेज नाही, इम्पॉर्टंट आहे फॉर ओल्ड अँड न्यू पीपल ऑल्सो, एव्हरीवन. आणि जे कोणी हे व्हिडिओ बघतायत, ओके, सेशन बघतायत, तिथे बघा मला मात्र किती 343 रुपये मला पे करावे लागतात. ओके, 1707च्या शेअरला मी ते कॅल्क्युलेट करतो, 1700 यू कॅन कॅल्क्युलेट, 1707 ला आहे शेअर. ओके, डिवायडेड बाय यू कॅन सी 343. सो मला 5 पट लिमिट मिळते मला इकडे, मला 4.97 म्हणजे ऑलमोस्ट 5 टाइम्स मला लिमिट हे मिळते. म्हणजे 1.25% वर गेला म्हणजे जर आपण तो ट्रेंड घेतला असता 5.5-6% लोकांना इझिली प्रॉफिट त्यामध्ये झाला असता, जे की बँकेचं एका वर्षाचं व्याज झालं ते, म्हणजे जे काय ट्रेडमध्ये लोकांना मिळालं. वन, सेकंडली मी बोललेलो होतो त्याच्या खाली कुठला शेअर आहे बघा, यू कॅन सी चोला फायनान्स आहे. चोला फायनान्स आहे, त्यांनी तो खाली आलेला जेव्हा मार्केट डाऊन होता तो खाली होता, सीएमपी 1247 ला होता, आणि हाय होता तेव्हा 1261चा हाय होता. ओके, चोला फायनान्स तो बघा किती कितीला गेला बघा, रॉकेट झालाय चोला फायनान्स. ओके, यू कॅन सी आजचं आहे सगळं हे. 1269.40 ला गेला रॉकेट, 1269.40 ला गेलेला आहे तो, 61चा आधीचा हाय होता. राईट, आणि 47 ला होता तो, किती रुपयांनी वर गेला, 47, राईट, 69, जवळपास 22-23 रुपयांनी वर गेला, तो पण 1.5% वर गेला. ह्याला पण असंच 5 टाइम्स लिमिट हे मिळते, जबरदस्त रॉकेट झालेला आहे छोला फायनान्स. त्यानंतर मी बजाज फायनान्स बद्दल पण आज मी बोललेलो की तो पण परफॉर्म करेल. तो आता तो 10 वाजून 23 मिनिटाला तो ट्रेड करत होता 7,275 ला, तो पण डाऊन गेला. आधी सकाळी बघा इकडे तो कितीला होता, 7,310 ला होता, त्यानंतर थोडा डाऊन गेला. म्हटलं इथे पण लो लेवलला तुम्ही पाहिजे बाईंग करू शकता. राईट, आणि म्हणजे तुम्ही विचार करू शकता, ते लोक स्वतःच ठरवतात काय करायचं. 7,275 ला होता, राईट, आणि तेव्हा हाय होता 7,318चा हाय होता कुठला, तर बजाज फायनान्स त्यावेळी, म्हणजे किती वाजता, 10 वाजून 23 मिनिटाला इकडे बघा आजचं टुडे. राईट, आणि आज बघा आता बघा तो त्यांनी किती दिलेला आहे बजाज फायनान्स, इथे का सात आहे ते हे 7,275 वरनं त्यांनी आता हाय बघ दिलाय 7,388. म्हणजे विचार करा जवळपास 107 रुपयांनी तिकडनं तो 107 रुपयांनी तो शेअर वर गेलेला आहे जवळपास, आणि मजबूत रॉकेट झालेला आहे. बजाज फायनान्स देखील चांगला रॉकेट झालेला आहे, 107 रुपयांनी तुम्ही ते बघू शकता हाय मारलेला आहे, फ्रेश आहे. तुम्ही सगळं चेक पण करू शकता, खरोखर गेला नाही गेला, व्हॉट यू वॉन्ट टू चेक यू कॅन चेक बॅकहँड म्हणून सगळं चेक करू शकता. हे प्रॉपर मी तुम्हाला चॅट आणि सगळं दाखवतो तुम्हाला. बजाज फायनान्स देखील तो रॉकेट झालेला आहे. ओके, त्यानंतर मी पुढे जाऊन मी लोकांना हेही बोललो की मारुती, इथे मारुती मी बोललेलो, इथे मारुतीचा फोटो पण टाकला मी. ओके, मारुती कार आय मीन से, मारुती जे आहे 11,655 ला ट्रेड करत होता, किती वाजता, सो यू कॅन सी 10 वाजून 33 मिनिटं, 11,655 ला ट्रेड करत 10 वाजून 33 मिनिटाला.
ओके, आणि त्यावेळी त्याचा हाय होता किती, तर 11,725 हाय होता. 11,655 वरनं आता तो कितीला गेला बघा नंतर. हाय बघा त्याचा आत्ताच तो 11,755 ला ट्रेड करतो. इथे आपण दिलेला किती होता, 11,655 ला दिलेला होता, आणि आत्ताच तो ट्रेड करतो 11,755 ला. 100 रुपयाने तर इकडेच वर गेलाय, म्हणजे वर दिसतोय आपल्याला, राईट. पण त्याने हाय मारलेला आहे 11,785चा त्याने हाय मारलेला आहे. ओके, जो की अगेन जबरदस्त ग्रोथ दिलेली आहे त्यांनी. 55 म्हणजे जवळपास 130 रुपयांनी तो शेअर रॉकेट झालेला आहे मारुती. ओके, भरपूर यांचे टार्गेट वगैरे पण हिट झाले. आता ते आपण ट्रॅक करत बसूया नको, बिकॉज वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. ओके, सो तुम्ही बघत असाल जे पण आपण बोललो, ऑल 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 शेअर्स, जेवढे पण आपण शेअर्स बोललोय ते सगळ्यांनी परफॉर्म केलेलं आहे, आणि हे आपले रिझल्ट आहेत. लक्षात घ्या, हे आपण एज्युकेशनल पर्पजसाठी लोकांना, आपण इथे डिस्क्लेमर टाकले, आपण एज्युकेशनल पर्पजसाठी आपण लोकांना हे मेसेज पाठवतो. स्ट्रिक्टली तुम्हाला हे आहे की फक्त मी मेसेज पाठवलाय म्हणून त्याच्यावरती तुम्हाला ट्रेड करायचं नाहीये. तुम्हाला मी ट्रेनिंग देतो, सगळं देतो. सी, लोकांना सपोर्टची गरज असते. नवीन लोक काय डायरेक्ट रातोरात लगेच चांगले ट्रेडर बनत नाही. त्यांना पण 10-15 दिवस, महिनाभर जातात एक परफेक्ट ट्रेडर बनायला. आफ्टर आर ट्रेनिंग 15-20 दिवस तरी जातात एक परफेक्ट ट्रेडर बनायला, राईट. आणि ते लावलेच पाहिजे तेवढे, का, बिकॉज पेपर ट्रेडिंग वगैरे पण लोक करतात, प्रॅक्टिस पण करतात, राईट. सो हे आपण एज्युकेशनल पर्पजसाठी लोकांना मेसेज हे पाठवतो. बाकी सगळं ट्रेडिंगचं डिसिजन वगैरे जे काय असेल ते सगळं तुमचं असतं, की मला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, की काय करायचं आहे, की दुसरा कुठला घ्यायचा आहे, राईट. मी फक्त आपला एक व्ह्यू पाठवतो, की बाबा असं असं आहे, ह्यामध्ये हे चालू आहे ह्या शेअरमध्ये, राईट. सो आपण त्याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला सांगत नाही की हा बाय करा किंवा हा सेल करा. ते तुम्ही तुमचं स्वतःचं डिसिजन घ्यायचं आहे. आम्ही फक्त व्ह्यू देतो, हा एवढा जाऊ शकतो की एवढा पडू शकतो, वॉट इट मे बी. सो यू हॅव टू अनालाइज ऑन युअर ओन अँड यू हॅव टू टेक युअर ओन डिसिजन्स. तर अशा प्रकारे हे आपले हे आजचे शेअर्स होते. म्हणजे आफ्टर टेकिंग लिमिट्स, प्रत्येक शेअर जरी सगळ्यामध्ये इन्व्हेस्ट केले असते लोकांनी, राईट, समजा, आणि अनालाइज करून, तर लक्षात घ्या प्रत्येकामध्ये म्हणजे सगळे मिळून पण 4-5-5-6% इझिली प्रॉफिट हा झाला असता, विथ द हेल्प ऑफ टेकिंग द लिमिट्स विच आर बिंग प्रोव्हाइडेड बाय दी ब्रोकर. लिमिट्स म्हणजे काय असतात सांगतो मला, ते असतात हे वार मार्जिन, म्हणजे प्रत्येक शेअरला व्हॅल्यू ॲट रिस्क वार मार्जिन रिक्वायर्ड असते त्याच्या व्हॉलिटिलिटी आणि त्याच्या हे रिस्क प्रमाणे. सो लक्षात घ्या, जेव्हा आपण इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करतो, तो काय शेअर काय एका दिवसात काय 100 टक्क्यांनी वर काय खाली जाणार नाही, जास्त जास्त 5-10-15 टक्क्यांनी वर खाली होईल. तो तेवढं तुमचं मार्जिन ब्लॉक केलं जातं, 10-15-20%. आणि समजा एका शेअरची किंमत 100 रुपये आहे, तर 100 रुपयाच्याकडे मला एक शेअर मिळाला पाहिजे, तिकडे मला 5-5 शेअर मिळतात विथ हेल्प ऑफ वार मार्जिन, व्हॅल्यू ॲट रिस्क. त्यामुळे मला अजून चांगला बेनिफिट होतो बाईंग किंवा सेलिंग मध्ये. असं मॅडम पण आता मागेशी मॅडम बोलल्या, पडत्या मार्केटमध्ये पण पैसे कमवले, राईट. ते आता कसे कमवायचे ते सगळं मी तुम्हाला सगळं आपल्या ट्रेनिंग मध्ये शिकवतो. पण अशा प्रकारे आपण काम करतो. ओके, सो बिफोर वी मूव्ह हेड, कसे वाटले हे, म्हणजे आपण जे व्ह्यूज दिलेले ते कसे वाटले एव्हरीवन? जबरदस्त. छान होते अमेझिंग सर. सर. छान. एकदम छान. खूप छान सर, खूप छान. मोटिवेटेड. खूप छान सर, खूप छान. वा. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, धन्यवाद, सोप्या भाषेत अगदी परत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. आणि चांगले होते सर. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. ओके, खूप छान. धन्यवाद, धन्यवाद सर. ओके, मी जस्ट सगळ्यांचे माईक म्यूट करतो सो दॅट आय कॅन गो हेड. ओके, सो अशाच प्रकारे नक्कीच आपण देखील मार्केटमध्ये चांगलं शिकून आपण चांगल्या रीतीने ट्रेडिंग हे करू शकतो, आणि नक्कीच चांगलं ते अनालाइज करून आपण नक्कीच चांगलं प्रॉफिट आहे, प्रॉपर शिक्षण घेऊन, प्रॉपर नॉलेज घेऊन, कोणाच्याही ह्याच्या भरोशावर न राहता की बाबा कोणतरी मला येऊन सांगेल, टिप देईल, हे न करता स्वतःहून आपण अभ्यास करून, स्वतःहून ट्रेनिंग घेऊन आपण जर मार्केटमध्ये काम केलं, राईट, आणि आपण कसं इंडिपेंडेंट पण होतो. एकदम सोप्या टेक्निक्स आहेत फ्रेंड्स, लक्षात घ्या. हार्डली 10-15-20 मिनिटं लागतात अनालाइज करायला. आता पण मी सकाळी सगळं अनालाइज करून, सगळ्यांना म्हणजे मेसेजिंग करून सगळं करून मी बसलोय. विचार करा, एवढा फ्री टाइम असतो. नाहीतर काही अनालिस्ट मी पाहिले दिवसभर मार्केट समोर असतात, सकाळी 1:15 ते 3:30 असतात, तरी पण एवढे पैसे नाही बनू शकत, राईट. सो आपण एवढे अफलातून टेक्निक्स डेव्हलप केलेले आहे. सो नक्कीच त्या गोष्टीचा फायदा घ्या, कोणाची भरोशा राहायची गरज नाही. तुम्ही स्वतःहून शिका. एकदम म्हटलं ना, एक कमी शिक्षित माणूस पण किंवा एकदा लहान मूल पण, मी म्हणजे माझ्याकडे 8वी-9वीची 7वी-8वीची मुलं पण शिकतात. आता माझा मुलगा 5.5 वर्षाचा, तो एकदमच लहान आहे, पण तो 7-8 वर्षाचा होईल तर त्याला पण मी बोलणार की शिक मार्केट म्हणून, तू पण ट्रेडिंग शिक. म्हणजे ट्रेडिंग करायचं नाही त्याला, पण नॉलेज घ्यायला काही हरकत नाही. मी सगळ्या पॅरेंट्सना पण बोलतो की पैशाचे व्यवहार सगळे तुम्ही हाताळायचे आहेत, मुलांच्या हातात पैशाचे व्यवहार द्यायचे नाहीये. कारण मुलांना एकदा पैसे, जसं आता भाग्यश्री मॅडम कमवत आहेत, ठीक आहे, त्या म्हणजे म्हणा
आणि त्यांना ते फॅमिलीला पण चांगले सपोर्ट करतात. पण जर एक शाळेतला किंवा कॉलेजचा मुलगा चांगला असं ट्रेडिंग करून कमवायला लागला तर त्याचा अभ्यासाकडनं दुर्लक्ष नको व्हायला. मी ऑनर पण तेच बोलत असतो, अभ्यासा कारण म्हणतात ना माझ्याकडे भले ते स्टुडंट्स नाही आले शिकायला चालतील, पण कुठल्याही म्हणतात ना आपल्या मराठी मुलाचं भवितव्य खराब नाही झालं पाहिजे माझ्यामुळे, हे माझ्या कायमरीत्या डोक्यात असतं. म्हणून तुमच्या मुलांना पण तुम्ही आता ट्रेडिंग शिकवा, राईट, त्यांना ट्रेडिंग करू पण दे, प्रॉफिट पण कमवू दे. त्यातनं काही पैसे त्यांना पॉकेट मनी म्हणून शाळा कॉलेजला जे काय समजा काय असते थोडेफार मुलांच्या खिशात पैसे असावे ते देऊ शकता. पण बाकी पूर्ण पैशाचा व्यवहार हा पॅरेंट्सने सांभाळायचा आहे, राईट. आणि अभ्यास विभ्यास सगळं सांभाळून आपण 10-15-20 मिनिटं जो आपण ना नको तिकडे मित्रमैत्रिणींबरोबर आपण टाइमपास करणार त्या बदली आपण थोडासा वेळ मार्केटसाठी, जसं मी पण कॉलेजमध्ये असल्यापासूनच मी ट्रेडिंग स्टार्ट केलं तेव्हापासून, म्हणजे मी जो वेळ मी फ्रेंड्स बरोबर टाइमपास करण्यात घालवायच्या बदली मी ते मार्केट बघायला, त्यावेळी मी करन्सी मार्केट पासून सुरुवात केली. आता करन्सी मार्केट ऑपरेशनल नाहीये, पण तेव्हा मी सुरुवात केलेली होती. आणि तेव्हा तर 2G नेटवर्क होतं, तो ट्रेड टाकल्यानंतर तो थोडा लेट पडायचा ट्रेड, तरी पण आम्ही पैसे कमवले. आज तर 2G गेलं, 3G 4G 5G वगैरे टेक्नॉलॉजी आहे. तर या टेक्नॉलॉजीचा वापर नुसतं ते म्हणा ना व्हिडिओ 1-1 मिनिटाचे व्हिडिओ स्क्रोल करायला आणि काय काय इन्स्टा आणि हे ते करत बसायला, ठीक आहे ते पण करा थोडा वेळ, राईट. ते करायला आपलं आयुष्य घडवायला, नॉलेज घ्यायला, ट्रेडिंग करून पैसे कमवायला, गुंतवणूक करायला, स्वतःची प्रगती करायला ते ते टेक्नॉलॉजीचा वापर करा ना. त्याच्याहून चांगले फोन घ्याल आणि आणि अजून आयुष्य एन्जॉय कराल, राईट. हे मी स्वतः देखील करतो. त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर स्वतःच्या आणि सगळ्यांच्या माझ्याशी कनेक्टेड प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीसाठी मी त्या टेक्नॉलॉजीचा वापर करतो. सो नक्कीच अशा प्रकारे तुम्ही जे ट्रेडिंगच्या माध्यमातून प्रॉपर नॉलेज घेऊन नक्कीच तुम्ही पुढे हे जाऊ शकता.